दिल्लीच्या केज तालुक्यातील एका हत्येने पुन्हा एकदा जिल्ह्यातल्या कायदा सुव्यवस्थेवर गंभीर प्रश्न निर्माण केले आहेत। मित्राला होणारी मारहाण थांबवण्यासाठी गेलेल्या हॉटेल व्यावसायिक विलास घुले यांच्यावर चाकूने हल्ला झाला आणि उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला। या प्रकरणात 9 आरोपींना अटक झाली असली तरी खासदार बजरंग सोनवणे यांच्या मुलाचं नाव पुरवणी जबाबात आल्याचा दावा होतोय, त्यामुळे राजकीय आरोप प्रत्यारोपांना उधाण आलेलं आहे। या सगळ्या प्रकरणाच्या तपासासाठी विशेष पथकाची नियुक्ती करण्यात आली असून त्या संदर्भातला हा सविस्तर रिपोर्ट बघूया। 20 जूनच्या रात्री केज तालुक्यातील टाकळी येथे मित्राला होणारी मारहाण थांबवण्यासाठी गेलेल्या हॉटेल व्यावसायिक विलास घुले यांच्यावर धारदार शस्त्राने हल्ला करण्यात आला। गंभीर जखमी झालेल्या घुले यांचा 21 जून रोजी उपचारादरम्यान मृत्यू झाला। या घटनेनंतर संपूर्ण बीड जिल्ह्यात संतापाची लाट उसळली। माझ्या भावाच्या न्याय हक्कासाठी मी लढतोय। हे राजकीय लोक कट कारस्थान रचून माझ्यावरती खोटे गुन्हे दाखल करण्याची खात्रीशीर माहिती मिळाल्यानंतर मी आज सकाळी DYSP ऑफिसला पत्र जमा केलं। त्याच्यावरती पुढील कारवाई करा म्हणून सांगितलं त्यांना मी, आणि SP साहेबांनाही ते वर्ग करण्यास सांगितलं। काय कोणाला पण उभा करू शकतात ना, हा काय कट कारस्थान आता खोटे गुन्हे नोंद कशा पद्धतीने होते आपण बघितलेच। त्या पद्धतीने काही कारस्थान त्यांचं चालू असतं रचण्याचं खात्रीशीर माहिती मिळाली म्हणूनच मी आज DYSP साहेबांना पत्र दिले। या प्रकरणातील सर्व आरोपींना अटक करावी आणि पुरवणी जबाबात नाव आल्याचा दावा होत असलेल्या खासदार बजरंग सोनवणे यांच्या मुलाचा तपासात समावेश करावा या मागणीसाठी 3 दिवस रास्ता रोको आणि ठिय्या आंदोलन करण्यात आलं। पोलिसांनी आतापर्यंत 9 आरोपींना अटक केली आहे, मात्र आणखी एका संशयितावर कारवाई का होत नाही असा सवाल आता उपस्थित केला जातोय। आतापर्यंत काय घडलं? विलास घुले यांच्यावर 20 जूनला हल्ला, 21 जूनला उपचारादरम्यान मृत्यू, 9 आरोपी अटकेत, विशेष तपास पथकाची स्थापना, पुरवणी जबाबावरून राजकीय वाद। 9 आरोपी अटक केलेले आहेत, पण पोलिसांनी एक आरोपी आणखीन अटक केला नाही। तो पोलिसांचा का लाडका आहे हे तर मला ज्या व्यासपीठावर बोलायचं ते बोलेल, पण 302 मध्ये एका आरोपीला अटक होत नाही का, तर त्याची वेगळी तपासणी चालू आहे। म्हणून का पोलिसांना या एका व्यक्तीला या सबंध केसमधून बाहेर काढायचं आहे। दरम्यान या प्रकरणात खासदार बजरंग सोनवणे यांच्या मुलाचे नाव समोर आल्याच्या दाव्यामुळे राजकीय वातावरण तापलं आहे। मात्र हे आरोप फेटाळत सौरभ सोनवणे चौकशीसाठी स्वतः हजर झाल्याचे आणि तपासात संपूर्ण सहकार्य करत असल्याचे खासदार बजरंग सोनवणे यांनी स्पष्ट केले आहे। त्यांना पोलिसला माझ्या कुटुंबातले, माझ्या PAचे, माझ्या कार्यकर्त्याचे काय कुणाचे काढायचे तपासाचा भाग आहे। आम्ही पूर्ण सहकार्य करू। आमचा एवढा किमती वेळ असताना सुद्धा आम्ही त्यांच्यासाठी देऊ, कारण हे तपासासाठी, पण सत्य समोर आलं पाहिजे। बघा, प्रश्न तिसरीकडे नाही, प्रश्न कुठला आहे की मुळाशी जा तुम्ही आणि हा अन्याय झालेला तुम्ही बाहेर काढा। फॉरेन्सिक लॅबची टीम होती, DYSP स्वतः होते, जी SITचे प्रमुख आहेत, सर्वच जण होते ना। त्याच्यामुळे त्याच्यात काय मी उलट माझ्या रूम मध्ये जाऊन झोपलो, तुम्हाला काय करायचे ते करा बिंदास्त। मी काही थोडी आडवाड नाही, त्यांचे डिस्टर्ब त्यांच्या त्या जे रूमला त्यांच्या मी बघायला सुद्धा गेलो नाही कधी कोण आहे। मी DYSP साहेबाला सुद्धा म्हणून त्याच्यात सुद्धा CCTV दिसेल, मी त्यांना बघितलं, बोललो पण नाही। आणि पोलिसला जे लागेल त्या बाबतीत मदत करायला मी तयार आहे। काल SIT पूर्ण दिवसभर रात्रभर माझ्या घरी होती। मी रात्री सकाळी पर्यंत SITची सर्व टीम माझ्या घरी होती। आता हे ठीक आहे, पण मला या गोष्टीतून एकच सांगायचंय की ही जी मला या चौकशीतून जावं लागतंय, माझ्या कुटुंबाला जावं लागतंय, चौकशीचा भाग आहे, आम्ही त्याच्यातून जाऊ, त्याच्यात काही विषय नाही। हा नियम आता जिल्ह्यात दुसऱ्या पुढाऱ्याच्या घरी लागू झाला तर वाईट होण्याचं काही कारण। या संवेदनशील प्रकरणाचा तपास आता विशेष पथकाकडे सोपवण्यात आलाय। हल्ल्यात वापरण्यात आलेले शस्त्र जप्त करण्यात आले असून पुरावे आणि साक्षीदारांच्या जबाबांच्या आधारे तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे। आवश्यकतेनुसार संबंधित सर्वांची चौकशी केली जाईल असेही पोलिसांनी स्पष्ट केले आहे। उनको हमें कल ही नोटिस दिया था कि आज हाजिर होने के लिए, तो हाजिर हुए थे टाइम पे। एंड उनको पूरा क्वेश्चन पूछताछ किया क्या कि तुमने कहा उनका वेयर अबाउट्स और उनका कोई लिंक इन्वॉल्वमेंट और
पूरा उनका जो भी कहना है वो पूरा हम डीप एनालिसिस किया है। वो सब चेक कर रहे हैं ना कि उनका आरोप यही था कि उनका एक थार गाड़ी है 1616, तो उसका बारे में वो पूछताछ कर रहे थे। तो उसका भी हम देख रहे हैं कि वो गाड़ी किधर था, कितने टाइम पे किधर था और किधर किधर गया है, और इन्होंने भी इनका टाइमिंग वगैरह कि किधर था और कुछ मिलता जुलता है क्या, वो सब तपास में चालू है। या प्रकरणात राजकारण करू नये अशी भूमिका आमदार रोहित पवार यांनी घेतली आहे। घुले कुटुंबाला न्याय मिळालाच पाहिजे, मात्र तपास पूर्ण होण्यापूर्वी निष्कर्ष काढणे योग्य नसल्याचे त्यांनी म्हटले आहे। खासदार साहेबांनी या बाबतीतलं स्पष्टीकरण दिलेलं आहे। त्याच्याच बरोबर सौरभ काय पळून गेलेला नाही। ज्या लोकांनी मर्डर केला, पोलिसांनी सगळ्या लोकांना ताब्यात घेतलेलं आहे। संतोष देशमुखांच्या प्रकरणाच्या बाबतीत काही लोक फरार आहेत, हे माहिती आहे आपल्याला। किती वर्ष झालं फरार आहेत। महादेव मुंडेच्या बाबतीत मर्डर तर झालाय आणि हवेतून कोणी येऊन मर्डर केलेला नाही, त्याच्याबद्दल तर कुणीच सापडेना। आणि मग याच्यात तुम्ही भूमिका घेत असताना मोठ्याचं पद, पण मोठ्याचं पोर आता पोलीस स्टेशनला चालले ना, तिथं बोलते ना पोलीस स्टेशन बरोबर, पोलिसांची संवाद साधते, चर्चा होते, ही भूमिका महत्वाची आहे। त्यामुळे बघा काही लोक राजकीय दृष्टिकोनातून जर बोलत असतील, हे करत असतील, ते करत असतील, हे योग्य नाही। संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर बीडमधील कायदा आणि सुव्यवस्थेवर आधीच प्रश्न उपस्थित झाले होते। त्यानंतरही खून, जीवघेणे हल्ले आणि गुन्हेगारीच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत असल्याचा आरोप केला जात आहे। त्यामुळे या प्रकरणाचा तपास निष्पक्ष होणार का आणि सर्व आरोपींवर कारवाई होणार का, तसेच बीडमधील कायदा सुव्यवस्था पूर्ववत होणार का, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे। उदय नागरगोजे, पुढारी न्यूज, बीड।